दीपक बोराडे यांच्या उपोषणाला गोपीचंद पडळकर यांनी देखील उपस्थित राहावा असा निरोप जे आहे ते पवन करवर यांच्या माध्यमातून फोन कॉलवरून दिला होता। काल निरोप दिला मात्र पडळकर या ठिकाणी आले नाहीत असं देखील पाहायला मिळतंय। आता कसं आहे, पडळकर साहेब माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत, कारण समाजाने त्यांना एवढं भरभरून काही दिले। मान्य आहे पडळकर साहेब आज नाही आले, पण नक्कीच ह्या 1-2 दिवसामध्ये पडळकर साहेब येतील आणि नाका समाजासाठी कायमच पडळकर साहेब हे कायम रोडवर आलेत। त्याच्यामुळं मान्य आज नाही आले, पण लागत्या 2 दिवसात पडळकर साहेब येऊन ह्या घटनास्थळी भेट देतील एवढी मतं खात्री समाज म्हणून मला आहे। खरं तर 3 दिवसामध्ये इथलं आझाद मैदान जे आहे ते आंदोलन करते दीपक बोराडे सोडायचे, मात्र आता इथून पुढे हे आझाद मैदान सोडणार नाही असं ते थेट म्हणतायत। वाटतंय आज संख्या आंदोलकांची वाढली, याच्यावरून इथलं प्रशासन कुठंतरी निर्णय बदलेल। खरं बघायला गेलं तर धनगर समाज हा आमचा गावगाड्यातला असल्यामुळं काय हातातले कामं हे ते होते, त्याच्यामुळं थोडासा वेळ लागला इकडे आझाद मैदानाकडे यायला, पण हळूहळू तुम्ही बघताय धनगर समाजाची संख्या ही आता वाढत जाईल आणि नक्कीच ह्या 1-2 दिवसामध्ये लाखोनं धनगर समाज इथं येईल आणि आपल्या हक्काचं आरक्षण जे 80 वर्ष झालं जे प्रलंबित होतं ते घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही, एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो। तुमचे नेते लक्ष्मण हाके देखील या ठिकाणी ओबीसीचं काम करतायत, आंदोलनासाठी अहोरात्र प्रयत्न करतायत, आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे यावरून, मात्र वाटतंय ते पण या ठिकाणी येतील अशी काही एकंदरीत चर्चा वगैरे होते। आता मी तेच सांगितलं आहे, हाके सर असताल, पडळकर साहेब असताल, जानकर साहेब असताल, सगळ्या माणसाला ह्या इथनं निरोप गेला आहे, पण मला एक म्हणायचं आहे सगळेच एका दिवशी नाही येणार, पण जसा योग म्हणजे लोक आझाद मैदानाकडे येतील त्या पद्धतीनं समाजातले जातीनं म्हणून का होईना सगळे नेते ह्या इथं घटनास्थळी भेट देतील। मग पडळकर साहेब असताल, जानकर साहेब असताल, माझे गुरुवर्य हाके सर असताल, हे सगळेच ह्या घटनास्थळी येऊन भेट देणार एवढं मत तुम्हाला सांगतो। जानकर साहेबांची फोन कॉलवरून काही चर्चा वगैरे झाली का? आता जानकर साहेबाला वैयक्तिक मी नाही बोललो, पण मला नाका दीपक भाऊंनी सांगितले मी माझ्या पद्धतीनं समाजाच्या सर्व वरिष्ठ नेत्याशी बोलणं झालंय, त्याच्यामुळं नक्की जानकर साहेबाची सुद्धा बोलणं झालं असावं। आता एकीकडं पाहिलं गेलं तर 8वा दिवस आहे, मात्र जशी पाहिजे तशी विधान भवनामध्ये चर्चा होत नसल्याचं देखील पाहायला मिळतं, मात्र इथलं हे आंदोलनाचा कुठंतरी गांभीर्य सरकारला नाही असं म्हणावं लागेल। सरकारला दोष देण्यापेक्षा मी पहिलं आधी माझ्या माणसाला दोष देईल, कारण की ज्या समाजाच्या जीवावर त्यांनी सभेत गेलेत, खरं तर त्यांनी आक्रमकतेनं मुद्दा मांडला पाहिजे होता, त्या पद्धतीनं समाज म्हणून मला एक वाटते की त्यांनी मुद्दा मांडायला पाहिजे होता। नक्कीच आमचे विधानसभेत माणसं कमी आहेत, पण जे आहेत ते ढाण्या वाघ आहेत असं मला म्हणायचं आहे। पण काही दिवसात 1-2 दिवस राहिलेत, या 2 दिवसात नक्कीच नका मला आशा आहे की पडळकर साहेब हे धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर विधान भवन बंद पाडतील एवढी ताकद पडळकर साहेबामध्ये आहे आणि नक्कीच एकदा वाघ जागा झाला, पडळकर साहेब हे प्रामाणिकपणे धनगर समाजाचे आहेत, त्याच्यामुळं आज नाही उद्या तरी ते समाजाचा मुद्दा मांडतील आणि ह्या प्रश्नावर मुख्यमंत्र्याला सुद्धा सडेतोवर उत्तर द्यावं लागेल एवढी मात्र धनगर समाज म्हणून मला वाटते। शेवटचा प्रश्न पवनजी, ज्या दिवशी 3ऱ्या दिवसाची परवानगी अंतिम दिवस होता त्या दिवशी रात्रीच्या दरम्यान सायंकाळच्या दरम्यान देखील तुम्ही म्हणला होतात की हे आझाद मैदान सोडणार नाहीत, मात्र त्या दिवशी काय घडलं? खरं बघायला गेलं तर 6 वाजायच्या नंतर आम्हाला हे मैदान सोडावं लागायचं प्रत्येक वेळेस, पण आम्ही सरकारचा मान सन्मान केला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संविधानाच्या मार्गावर आम्हाला चालायला शिकवले त्या संविधानिक मार्गाने आम्ही चाललोत, पण आम्ही आज आमच्या सगळ्या उपोषणकर्त्यांना आणि नाका समाज बांधवांना ठरवले की आजपासून आम्ही हे आझाद मैदान सोडणार नाहीत। ह्या सरकारला इथं येऊन आमच्या मागण्या मान्य कराव्या लागतील, नाहीतर आम्हाला जेलमध्ये टाका, मारा, तोडा, काय करायचं करा, पण हे धनगर समाज याच्या आधीसुद्धा झुकला नाही यांना आणि याच्या पुढंसुद्धा झुकणार नाही। आम्ही आमचं हक्काचं आरक्षण घेतल्याशिवाय इथून हे जागा सोडणार नाहीत एवढं मात्र तुम्हाला या संबंध महाराष्ट्रातील धनगर समाज बांधवाच्या वतीने सांगू इच्छितो। काल एक तुम्ही असा देखील व्हिडिओ बनवला होता की फक्त धनगर बांधव हा मराठा समाजाचा देखील भाऊ आहे, मात्र जशी पाहिजे अपेक्षा होती या आझाद मैदानावर मराठा समाजाने देखील यावं, तसं ज्या पद्धतीने अपेक्षा होती त्या पद्धतीनं इथं मराठा बांधव आलाय असं दिसतंय का? हो का, मी एकदम कडवट म्हणतात ना, मी कडवट माणूस आहे,
आणि ना का प्राध्यापक लक्ष्मण हाके सर यांच्या तालमीत असल्यामुळं निबर बोलणारा माणूस आहे. हो का, ज्या पद्धतीनं मराठा समाजानं आमच्या धनगर समाज बांधवाला जे जे बोलतात आमचा लहाना भाऊ आहे, पण प्रत्यक्षात लहाना भाऊ आहे बोलण्यातूनच आहे. पण ग्राउंडवर जर बघायला गेलं तर अजून तरी मराठा समाज हे आंदोलनस्थळी आला नाही. त्याच्यामुळं मी साहजिक आहे, मी खंत व्यक्त करतो. माझ्या मराठा बांधवाला सांगतो, माझं जर चुकत असेल तर मला सांगा. तुम्ही जे फोनवरनं इकडनं तिकडनं जे आमच्या धनगर समाज बांधवांना सांगताय की आमचा भाऊ आहे, आमचा पाठिंबा आहे, पण प्रत्यक्षात मराठा समाजाचे माणसं ज्या पद्धतीने इथं यायला पाहिजे होते अजून तरी आले नाहीत. त्याच्यामुळं मी खंत व्यक्त करतोय की मराठा समाजानं उगा आम्हाला भाऊ आहे म्हणून येड्यात काढले, पण सत्यता बघायला गेली तर ग्राउंडवर अजून 0 रिझल्ट आहे. वाटतंय किंवा मराठा समाजाचे या ठिकाणी आंदोलक वगैरे कमी दिसतात असं वाटतंय? नाही, आंदोलक येतात आणि जातात, त्यामुळं त्यांची संख्या कमी असली तरी येणाऱ्यांचं ओघ सातत्याने येत आहे आणि जात पण आहेत. आता प्रमाण कमी. ओके, धन्यवाद. या ठिकाणी पाहिला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया काय, खरं तर मराठा समाज कंटिन्यू म्हणतोय की धनगर समाज हा आमचा भाऊ आहे, मात्र जशी पाहिजे तशी संख्या दिसत नाही आझाद मैदानावर. हा खरोखरच मराठा जरांगे साहेबांनी नुसतंच वल्गना केलेली आहे की आम्ही तुमचे धनगर समाज हा आमचा धाकटा भाऊ आहे, परंतु प्रत्यक्षात कृतीनं त्यांनी केलेली दिसून येत नाही. त्यामुळं धनगर समाजाला असं वाटतंय की मराठा समाज नुसतंच आपला वापर करण्यासाठीच, हा फायदा घेण्यासाठीच तो समाजासाठी अशा दिशाभूल करत आहे. म्हणजे तुम्ही आता जोपर्यंत हे आरक्षण मिळत नाही धनगर समाज हे आझाद मैदान सोडणार नाही? नक्कीच धनगर समाज हा खूप त्रासलेला आहे, त्यामुळे आझाद मैदानावरून तरी आता मनस्थितीत तो धनगर समाज आरक्षण मिळाल्याशिवाय हटण्याच्या मनस्थितीत नाही आहे. धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर या आंदोलनकर्त्याचे येत असलेल्या प्रतिक्रिया, मात्र आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन उमाकांत फड सोबत सचिन मुंडे, सूर्यज मीडिया, मुंबई, आझाद मैदान.